उद्याला होऊ घातलेल्या विधानसभेच्या अनुषंगानं मी तुम्हाला असं विचारू शकतो का की तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी करताय, तर वंचित बहुजन आघाडीचा असा कुठला अजेंडा घेऊन तुम्ही पब्लिककडे जाणार? वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा स्पष्ट आहे. म्हणजे जाहीरनामा जर आपण पाहिला तर जोशाबा म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले, शाहूजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं हा जाहीरनामा जाहीर केलेला आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं इथल्या वंचितांसाठी, शोषितांसाठी, पीडितांसाठी एक संघर्ष करत आहेत. आत्ता सध्या या देशामध्ये म्हणजे मागची निवडणूक जर आपण बघितली लोकसभेची, तर संविधान धोक्यात आहे अशा पद्धतीची एक संघर्ष झाला होता. संविधान वाचवण्याची लढाई झाली होती. आत्ता आपण जर पाहिलं तर भाजप आणि मित्रपक्ष नारा देतात की धर्म धोक्यात आहे, कटेंगे तो बटेंगे. परंतु दुर्दैवानं इथं म्हणजे वास्तव असं आहे की धर्म धोक्यात नाही आहे, तर इथलं आरक्षण धोक्यात आहे. आणि ही भूमिका भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, दोन्ही सेना, दोन्ही काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही सेना हे कोणी मांडत नाही. बाळासाहेब आंबेडकर एकमेव नेते आहेत. वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे की बाळासाहेब म्हणतात की इथलं आरक्षण धोक्यात आहे. आणि मूळ जर या लढ्याचं, या निवडणुकीचं काही असेल, मूळ अजेंडा जर काही असेल तर आरक्षण वाचवणे. आणि आम्ही जी निवडणूक लढवतोय ही ओबीसींचं आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे. बाळासाहेबांनी सुद्धा अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय की ते जरांगे पाटलांनाही भेटायला गेले तर सांगितलं की त्यांनाही समर्थन केलं की तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. आम्ही तेच म्हणतो, पण ओबीसींमधून नाही, मग ते वेगळं असलं पाहिजे. म्हणून ओबीसींच्या हक्क अधिकाराची लढाई आम्ही लढतोय. मी वैयक्तिक ही निवडणूक ओबीसींच्या हक्क अधिकाराची लढतोय, आमचं धनगर समाजाच्या हक्क अधिकाराची लढतोय. आणि या निवडणुकीमध्ये आमचं जे मेन टार्गेट किंवा मुख्य लढत जी आहे ही भाजपसोबत असणार आहे. भाजप गेल्या 35-40 वर्षापासून या ठिकाणी रावसाहेब दानवे असतील, त्यांचे पुत्र असतील, आमदार खासदार बापलेका आहेत, पण यांनी या मतदारसंघाचं विकास नाही, वाटोळं करण्याचं काम केलंय. आज या मतदारसंघात आपण जर पाहिलं तर एक मेडिकल कॉलेज नाही, इंजिनिअरिंग कॉलेज नाही, उच्च शिक्षणाची सोय नाही. म्हणजे आमच्या लेकरांनी चांगलं शिक्षण घेऊ नये का? बाहेर लाखो रुपये खर्च करून शिक्षण घ्यावं लागतंय. आमच्या या मतदारसंघामध्ये MIDC नाही, तरुणांच्या, आमच्या बेरोजगारांच्या हाताला काम नाही. आमचा तरुण पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी, सुरत सारख्या ठिकाणी दूर दूर जाऊन घर परिवारापासून दूर राहून आपल्या पोटाची खळगी भरण्याचं काम करतोय. म्हणजे इथं विकास अजिबात नाही, शेतकऱ्यांचा विकास नाही. आपण जर पाहिलं तर जाफराबाद आता धरण आहे, धरण उशाला आणि कोरड घाशाला या जाफराबादचं पाणी या जाफराबादला, भोकरदनला ओलांडून सत्तार साहेबांनी शिल्लोडला नेलं, पण दानवे साहेबांना जाफराबाद भोकरदनला पाणी देता आलं नाही. म्हणजे 15-15 दिवस, 20-20 दिवस, महिना नळ येत नाहीत. ही शोकांतिका या मतदारसंघाची आहे. आणि हे म्हणतात आम्ही विकास केला. विकास कुठं दिसतो यांचा? रस्त्यावर. पण रस्ते आज बनवले की 6 महिन्यात खड्डे पडतात. करोडो रुपयाचे टेंडर झाले आणि लाखो रुपये खर्च करून यांनी रोड बनवले. बाकीचे पैसे या टेंडरशाहीच्या माध्यमातून खिशात घातले. म्हणून आमची मुख्य लढत यांच्यासोबत आहे. उद्या माझ्या प्रचारासाठी ओबीसीचे संघर्ष योद्धे, ज्यांनी या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी उपोषणं केले, आंदोलनं केले, राज्यभर फिरले आणि ओबीसीला जागृत करायचं काम केलं, ते प्राध्यापक हाके सर आणि नवनाथ आबा वाघमारे यांची 5 वाजता भारत या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे आणि संध्याकाळी 7 वाजता टेंभुर्णी या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. मी आपल्या माध्यमातून या मतदारसंघातील तमाम ओबीसी, SC, ST, मायनॉरिटी आणि वंचित पीडित शोषित समूहाला आवाहन करतो की हे 2 संघर्ष योद्धे, ज्यांनी आमच्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी संघर्ष केला, स्वतःचा जीव धोक्यात घातला, या संघर्ष योद्ध्यांचं स्वागत करण्यासाठी, यांना भेटण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठी आपण 5 वाजता भारत या ठिकाणी आणि 7 वाजता टेंभुर्णी या ठिकाणी मोठ्या संख्येनं यावं. धन्यवाद. जय भीम, जय मल्हार, जय भारत, जय संविधान.